नमस्कार, मी प्रिया. स्वागत आहे तुमचं प्रियाज किचन मराठीमध्ये. आज आपण बनवणार आहोत अतिशय वेगळ्या चवीची आणि वेगळ्या पद्धतीने अशी पालक वडी. ही वेगळ्या आकारासोबत वेगळ्या चवीची सुद्धा होणार आहे. एकदम झटपट अशी रेसिपी आहे, कोणालाही जमेल इतकी सोपी रेसिपी आहे. कमी तेलामध्ये व तेल वापरून कशी बनवायची ह्या दोन्ही पद्धती मी सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. या ठिकाणी 1 वाटी डाळ मी रात्रभर भिजवून घेतलेली आहे. जर तुमच्याकडे एवढा टाईम नसेल तर तुम्ही ही डाळ स्वच्छ पाण्याने धुवून गरम पाण्यामध्ये 1 ते 1.5 तासात भिजवून तयार होऊ शकते. तर अशा पद्धतीने भिजलेली डाळ आपल्याला थोडेसे पाणी घालून ओबडधोबड अशा पद्धतीची वाटून घ्यायची आहे. संपूर्ण डाळ वाटून घेतलेली आहे. आता एका वेगळ्या भांड्यामध्ये वाटलेली संपूर्ण डाळ आपण काढून घेणार आहोत. आता निवडून स्वच्छ धुवून कापून घेतलेली 2 वाटी पालक यामध्ये घालून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने पालक छान बारीकसर कापून याच्यामध्ये घातलेली आहे. 4 चमचे या ठिकाणी मी तांदळाच्या पिठाचा वापर केलेला आहे, त्यामुळे आपली वडी कुरकुरीत बनते. सोबतच 1 चमचा मिरचीची पेस्ट टाकलेली आहे, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घातलेली आहे, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा ओवा अशा पद्धतीने हाताने कुस्करून घालायचा आहे, जेणेकरून ओव्याची चव आपल्या वड्यामध्ये छान येते. 2 चमचे पांढरे तीळ सुद्धा घातलेले आहेत, त्याने आपल्या वड्यांना एक खमंग अशी चव येते. चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे आहे. एकदम 1 चिमूटभरच आपल्याला या ठिकाणी सोड्याचा वापर करायचा आहे. या ठिकाणी हे वड्या बनवण्यासाठी आपण कुठलाही पाण्याचा वापर करणार नाही आहोत. डाळीच्या आणि पालखाला सुटलेल्या पाण्यामध्येच आपले हे पीठ मळून होणार आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने मी संपूर्ण पीठ हे मळून तयार करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीचं पीठ असायला हवं. जास्त पातळ किंवा घट्टसरही ठेवू नका. जर पीठ तुम्हाला आणखी पातळ वाटत असेल तर 1 हात 2 चमचा तुम्ही त्यामध्ये तांदळाच्या पिठाचा वापर करू शकता. आता इडलीच्या साच्याला अशा पद्धतीने मी तेल लावून घेतलेलं आहे, जेणेकरून वाफवल्यानंतर आपली वडी लगेच अलगदच वेगळी होईल. आणि हातावर अशा पद्धतीने वड्या थापून घेतलेल्या आहे. साधारण इडलीसारखाच आपल्याला याला आकार देऊन घ्यायचा आहे. वड्या ह्या जास्त जाड किंवा जास्त पातळसर अशा पद्धतीच्या ठेवू नका, तर मीडियम अशा पद्धतीने ज्याप्रमाणे मी व्हिडिओ दाखवले आहेत तशा पद्धतीने करून घ्या. या ठिकाणी पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. आता त्याच्यावरती आपल्याला हे ठेवून घ्यायचं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने ज्या बाजूला त्याचे छिद्र आहेत ना, त्यावरती वडीची बाजू येईल अशा पद्धतीने आपल्याला हे ठेवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या वड्या ह्या छान वाफवून तयार होतात. तर हे बघा, अशा पद्धतीने मी इडलीचं भांडं रचून घेतलेलं आहे. आता आपण झाकण ठेवून घेणार आहोत आणि 10 मिनिटातच आपल्या वड्या वाफवून तयार होणार आहेत. मीडियम गॅसवरती 10 मिनिटं वाफवून घ्यायच्या. सुरीच्या सहाय्याने आता बघून घेऊया वडी वाफवली आहे का. हे बघा, अशा पद्धतीने सुरी एकदम क्लीन आलेली आहे, म्हणजे वड्या वाफवून तयार आहे. तुमच्या वड्या जर सुरीला चिकट लागून आला असेल तर आणखी 2 ते 3 मिनिटं आणखी वाफवून घ्या. हे पात्र आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे. छान प्लेटी थंड होऊन द्यायच्या. अशा पद्धतीने ह्या वड्या अलगदच निघून जातात. आपण सुरुवातीला तेल लावलं असल्यामुळे ह्या वड्या प्लेटींना चिटकत नाही, अशा पद्धतीने अलगदच निघून जातात. आता संपूर्ण वड्या आपल्याला ह्या वेगळ्या करून घ्यायच्या आहेत आणि एका चॉपिंग बोर्डवरती मी त्या काढून घेत आहे. आपल्याला वड्या पूर्णतः थंड करायच्या आहेत, त्यानंतरच आपण त्याला कापणार आहोत आणि मगच आपण त्याला तळणार आहोत. तर हे बघा, अशा पद्धतीने वड्या आपल्या संपूर्ण काढून तयार झालेल्या आहेत. आता आपण त्याला कापून घेऊया. तर हे बघा, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी ह्या वड्या कापून घेत आहे. आतपर्यंत छान अशा वड्या शिजलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता, दिसायला पण खूप छान दिसत आहे आणि चवही त्याची तितकीच छान लागते. आता अशा पद्धतीने संपूर्ण वड्या आपण या ठिकाणी कापून घेणार आहोत. तुम्हाला जेवढ्या वड्या तळायच्या तेवढ्या कापून घेऊ शकता आणि हवं तर तुम्ही काही वड्या फ्रीझरमध्येही ठेवू शकता. 3 ते 4 दिवस ह्या वड्या आरामात टिकतात. तर अशा पद्धतीने मी संपूर्ण वड्याचे काप करून घेतलेले आहेत. छान जास्त जाड किंवा जास्त पातळ नाही, अशा पद्धतीचे काप करून घ्यायचे. तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. आता ही पहिली पद्धत आहे ज्यामध्ये आपण तेलाचा वापर करणार आहोत. तेल छान गरम झालं की लगेचच आपल्याला त्यामध्ये वड्या सोडून घ्यायच्या आहेत आणि वड्या छान दोन्ही बाजूने खमंग अशा आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. आता यासोबत मी तुम्हाला आणखी दुसरी एक पद्धत दाखवलेली आहे.
त्याच्यामध्ये वड्या आपण एकदम 1च चमचा तेलाचा वापर करून छान अशा खमंग तळून घेणार आहोत। जर तुम्हाला जास्त तेलाचा वापर नाही करायचा असेल किंवा तुम्ही जर जास्त तेल खात नसाल तर तुम्ही दुसरी पद्धत वापरू शकता व तुम्हाला एकदम छान कुरकुरीत अशा वड्या करायच्या असतील आणि तेल थोडेफार खाल्लेले चालत असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने अशा वड्या ह्या तळून घेऊ शकता। तर हे बघा, एकदम फुल गॅसवरती आपल्याला ह्या वड्या तळून घ्यायच्या आहे। छान आलटून पलटून खरपूस होईपर्यंत वड्या तळून घेऊया। वड्या तळून झालेल्या आहेत। आता कढईतलं तेल बाजूला काढून घ्यायचं आणि 1 चमचा तेल त्यामध्ये ठेवायचं आहे। अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी, काही कढीपत्त्याचे पानं, 1 ते 1.5 चमचा पांढरे तीळ किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। ही फोडणी साधारण 1 मिनिट परतून घ्यायची। त्यानंतर आपल्या उरलेल्या संपूर्ण वड्या त्याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत। तर ह्या पद्धतीत एकदम कमीत कमी तेलाचा वापर करून ह्या वड्या आपण फ्राय करणार आहोत। तर तुम्हाला दोन्हीपैकी कुठली पद्धत आवडते मला कमेंट करून नक्की कळवा आणि कुठल्या पद्धतीने ह्या तुम्हाला खायला आवडतील तेही मला कमेंट करून कळवा। आपल्या वेगळ्या चवीच्या, वेगळ्या आकाराच्या आणि थोड्याशा वेगळ्या पद्धतीने पालक वडीची रेसिपी बनून तयार झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कळवा। जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतरांपर्यंतही शेअर करा आणि नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका वेगळ्या आणि मस्त अशा व्हिडिओबरोबर। तोपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा आणि इतरांनाही शेअर करा।